कोकण म्हणजे फक्त पर्यटन नाही तर एक अनुभव आहे, एक फिलिंग आहे जी शब्दात सांगता येत नाही. आम्ही फक्त 4च दिवस कोकणात होतो, पण या दिवसातले आमचे अनुभव खूपच भन्नाट असे आहेत, जे कोकण ट्रिपच्या सिरीजमधून आम्ही तुमच्याशी शेअर करत आहोत. आजही असाच हा एक अनुभव आहे. या ठिकाणी 2 हिडन प्लेसेस कोकणातील वेंगुर्ल्या जवळच असणारे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार. सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपल्या कोकण ट्रिपचा दुसरा दिवस. याच दिवशी आम्ही कोकणची आई या ठिकाणी जेवण करण्यासाठी गेलो होतो आणि तो व्हिडिओ अपलोड केला आहे आणि खूप छान असा प्रतिसाद मिळाला आहे. सर्वांचे मनापासून धन्यवाद. आज लवकरच आम्ही सकाळी बाहेर पडलो. दुपारी ऊन जास्त असते त्यामुळे लवकर निघालो आहोत. कोकणातील अतिशय सुंदर आणि शांत अशा ठिकाणी वेंगुर्ला लाईट हाऊस या ठिकाणी. आणि यानंतर आपण अमेझिंग असा कोकणातील अप्रतिम शांत आणि बिलकुल गर्दी नसलेला खूप सुंदर असा हिडन बीचसुद्धा पाहणार आहोत. वेंगुर्ला लाईट हाऊसकडे जाण्यासाठी बंदराकडून सुद्धा एक रस्ता आहे. तेथून 150 ते 200 पायऱ्या चढून लाईट हाऊसमध्ये पोहोचता येते. आम्ही सरळ रोडनेच लाईट हाऊसकडे निघालो आहोत. ग्रह आता पाहायला निघालेलो आहोत आम्ही. रस्ता भयंकर कच्चा आहे रोड सोडल्यापासून. आत येतो ना त्या साईडला. आपण आता आलो आहोत वेंगुर्ला येथील दीपस्तंभ येथे लाईट हाऊस. पाहूयात आत काय काय आहे ते. खूप मोठा असा हा स्वच्छ असा सुंदर परिसर आहे. पूर्ण ग्रीनरीने भरलेला आहे. काही लोक या ठिकाणी आलेले आहेत लाईट हाऊस पाहण्यासाठी. जाताना जरा सांभाळून जा. हो हो अजून मधनं एकदम छोटासा आहे. डोकं सांभाळा फक्त. ओके थँक्यू सर. हा छोटासा असा जिना आहे वरती जाण्यासाठी. या झरोक्यातून वरती जावे लागते. खूपच छान असे विलोभनीय असे दृश्य आहे वरती लाईट हाऊसचे. राऊंड करतो हा असा राऊंड फिरत असतो हा आपल्या भोवती. आणि ह्या लाईट ह्या ग्लास मधून त्याला खलाशांना दिसत असते.
की हा कोणता दीपस्तंभ आहे, लाईट हाऊस. हा हा, म्हणजे कोणत्या ठिकाणचा लाईट हाऊस आहे ते त्यांना त्यांच्या लक्षात येते. लक्षात. हा गिअर बॉक्स आहे आणि हा गिअर सिस्टीमसाठी इथं. एका मिनिटाला किती वेढे मारतोय त्याच्यावर हे कोणतं बंदर आहे हे खलाशाला समुद्रामध्ये कळते. हा इन्व्हर्टर बॅकअप आहे. जरी लाईट गेली तरी इन्व्हर्टरवर लाईट हाऊस हा कंटिन्यू चालू राहायला पाहिजे, त्यासाठी याला बॅकअप दिलेला आहे. येथून दिसणारे हे दृश्य खरंच अतिशय विलोभनीय असे आहे. हा एक वेगळाच अनुभव येथे मिळतो या ठिकाणी आल्यानंतर. समोर अथांग असा समुद्र आणि चारही बाजूने पसरलेला हिरवागार निसर्ग. या ठिकाणी एक कॅटीसुद्धा घेऊन आलेले आहेत काही जण. लाईट हाऊसमध्ये वरपर्यंत आणले होते त्यात. समुद्राच्या काठावर उभा असलेला हा लाईट हाऊस खूप वर्षापासून जहाजांना दिशा दाखवण्याचं काम करत आहे. खूपच छान असा अनुभव होता हा. आता आम्ही वेंगुर्ल्याच्या पुढं कोंडोरा बीचला चाललेलो आहोत. लाईट हाऊस पाहून आलो आणि आता कोंडुरा बीचकडे निघालो. बघूया आता हा बीच कसा आहे ते. कोंडुरा बीच जवळ आम्ही पोहोचलो तेव्हा एंट्रीलाच खूप अशा नारळाच्या झाडाने आमचे स्वागत केले. या ठिकाणी रस्त्याचे काम चालू होते. रस्ता डांबरीकरण करण्याचे काम चालू होते. अभी जाने को नहीं आता इधर गाड़ी नहीं जाएगा. अभी डबल डालेगा. गाडी लांबवर पार्क करून आम्ही पायीच बीचकडे निघालो. एकदम शांत असा हा बीच आहे. कोंडोरा बीच. भारी बीच आहे. मस्त आहे. सड़क बिड़क आहे नाही. एकदम शांत असा हा बीच आहे. मस्तच आहे. खूप छान. बाजूला मंदिर एक आहे. गर्दी नाही आणि एकदम शांतता अशी आहे या ठिकाणी. बीचच्या साईडला हे मंदिर आहे, लिंगेश्वर मंदिर. पूर्ण नारळाची झाडी. एकदम शांतता आहे. पुढे ते रस्त्याचं काम चालू आहे त्याचाच आवाज येतो, परंतु हा बीच एकदम शांत आहे. मस्त बीच आहे. बीचच्या अगदी जवळच असणारं हे शांत आणि पवित्र मंदिर मनाला वेगळीच शांती देऊन जातं. समुद्र, हिरवळ आणि श्रद्धा या तिन्हींचा सुंदर संगम येथे पाहावयास मिळतो. या ठिकाणी बॅक वॉटर आहे. बीचकडे जायला रस्ताच नाही आहे, त्यामुळे हा साईडचा छोटा रस्ता आहे, इथून जायचं आहे. पण
खूप छान असा हा निसर्ग, समोर असणारा अथांग निळा समुद्र, पक्ष्यांचा आवाज, खरोखरच खूप सुंदर असे हे न विसरण्यासारखे बीचचे ह्या ठिकाणचे पूर्ण वातावरण होते. आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व बीचमध्ये सर्वात उत्तम असा हा बीच होता. हा आहे वेंगुर्ला येथील कोंडुरा बीच. खूप शांत आणि आल्हाददायक असा हा बीच आहे. नक्की या ठिकाणी भेट द्या. खूप प्रसन्न. समुद्रांच्या लाटांचा आवाज आणि या ठिकाणी स्वच्छ अशी पांढरी शुभ्र वाळू, बिलकुल गर्दी नसलेला असा हा बीच आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी गोल्डन रॉक्स आहेत किनाऱ्यावरती आणि त्यावर सनलाईट पडल्यामुळे ते खूप असे चमकत होते ते रॉक्स. खूप छान असा हा बीचचा अनुभव आहे. नक्कीच पुन्हा पुन्हा घेण्यासारखा अनुभव आहे. तुम्हीसुद्धा कोकणात आल्यानंतर हा बीच नक्की पहा. खूप खूप म्हणजे आवडेल तुम्हाला नक्कीच. पाणी काय होय, मस्त होते पाणी. खरंच निसर्गाशी नाळ असलेले हे कोकण आपलेच वाटते. म्हणूनच म्हणतात एवा कोकण आपलंच असा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की सांगा. चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अमेझिंग अशा कोकणच्या पुढच्या ब्लॉगसोबत. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.